ची पारदर्शक चौकशी होईल असं अधिवेशनात जाहीर करण्यात आलं। 5 महिने झाले, तपास कुठपर्यंत पोहोचला हे अधिवेशनात सरकारने जनतेला सभागृहाला सांगावं। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अजितदादांच्या चौकशीच्या बद्दल काहीच बातमी, काहीच माहिती येत नाही। त्यामुळे नक्की अजितदादांच्या घटनेला न्याय कसा मिळणार? आपण सरकारने जाहीर केलेलं की अजितदादांचं स्मारक आम्ही करू, त्या बाबतीत मला काही सरकारची हालचाल दिसत नाही। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आम्हाला पहिल्यांदा आनंद झाला, मुख्यमंत्र्यांच्याकडेच हे खातं असल्यामुळं फार चांगली व्यवस्था राहील असं वाटायचं सुरुवातीला। पण अध्यक्ष महोदय, आता मात्र असं वाटायला लागले की कायदा व्यवस्थेचाच खून झालेला आहे आणि सुव्यवस्थेत या कायदा सुव्यवस्थेचं शव हे सरकारच्या बहुमताच्या खुर्चीच्या खाली गाडलं गेलेलं आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये 13 वर्षाचा वेदांत बंडगर याच्यावर एकानं तो मोबाईलवर खेळत होता, त्याला गोळी मारून ठार केलं। याच आरोपीनं जतला एकदा गोळीबार केला होता आधी, थोड्या दिवस आधी। त्याला खरं म्हणजे त्याच वेळी अरेस्ट केली असती तर वेदांत बंडगर वाचला असता। त्या माणसानं जतवरून इकडे येऊन सांगलीमध्ये त्याला वेदांत बंडगरला गोळ्या घातल्या। अध्यक्ष महोदय, पोलिसांनी आधी जर त्याला अटक केली असती तर हा प्रश्न आला नसता। पण त्या पोलीस निरीक्षकाला फोन गेला, गुन्हा दाखल करून घेऊ नको, मी मिटवणार आहे ते। मग गुन्हा दाखल केला नाही त्याने। आणि आता अध्यक्ष महोदय, त्या पोलीस निरीक्षकांचं कॉल रेकॉर्ड तुम्ही जत पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस स्टेशनच्या निरीक्षकाचं कॉल रेकॉर्ड बघून घ्या। त्या आरोपीला कोणत्या सत्तारूढ पक्षाच्या माणसाने फोन केला याचा अभ्यास करा आणि हे प्रकरण जर CID कडे दिलं तर त्या पापात सहभागी असणारे सगळे त्यात एक्सपोज होतील। आपण कदम साहेब पुढाकार घ्या आणि ते प्रकरण CID कडे द्या। अध्यक्ष महोदय, 11 मार्च 23ला विलास नामदेव वाघमारे आणि प्रशांत दादासाहेब वाघमारे यांची हत्या झाली सांगलीत, अध्यक्ष महोदय, जत तालुक्यात। आणि अध्यक्ष महोदय, त्यांची निगरून हत्या झाली, दुहेरी हत्याकांड झालं, गुन्हा दाखल झाला। आणि अध्यक्ष महोदय, धक्कादायक बाब म्हणजे 5 मे 2023ला झालेल्या गुन्ह्यासाठी मुख्य साक्षीदार दादासाहेब नामदेव वाघमारे कोर्टात साक्ष देण्यासाठी निघाला, त्याचं अपहरण करून त्याची हत्या केली। म्हणजे हा महाराष्ट्र बिहार झालाय का काय, असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडायला पाहिजे। आणि म्हणून माझी मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची आणि त्यामागच्या आर्थिक व्यवहाराची SIT मार्फत चौकशी करायचं काम आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर कारवाई करून पीडित वाघमारे कुटुंबाला पोलीस संरक्षण आणि न्याय देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यात परळीला 31 मेला तौहीद खान त्याच्याच मित्रांनी त्याची हत्या केली। आर्थिक वादातून दारू पिल्यामुळे झाली, दगडाने ठेचून त्याची हत्या केली आणि रेल्वे स्टेशन खाली रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह ट्रॅकवर फेकून दिला। अध्यक्ष महोदय, याचाही न्याय मिळवून देण्याचा, तौहीद खान उर्फ अफजल खान याचा देखील त्याला न्याय मिळवून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते जमील शेख 24 नोव्हेंबर 2020ला भर दिवसा गोळ्या घालून त्याची हत्या झाली। मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी जमील शेख यांच्या कुटुंबियांनी लावून धरल्यावर सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करण्याचा शब्द दिला। आज 16 महिने कालखंड उलटून गेला, विशेष तपास अधिकारी नेमला का, त्याचं पुढे काय झालं हे कळायला काही मार्ग नाही। अध्यक्ष महोदय, नागपूरला मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड, मग काय बोललं तर ते नागपूर बदनाम होतं असं परत सुरू होतं। पण अध्यक्ष महोदय, फक्त 500 रुपयासाठी 9 पोलिसांना निलंबित करण्याची पाळी आली। 500 रुपयाच्या ऑनलाईन गेमिंग फसवणुकीची तक्रार नागपूर पोलिसांकडे येते। वरिष्ठांच्या परवानगीशिवाय 2 पथकं तातडीने पुणे आणि मुंबईला रवाना होतात। पुण्यात गेलेल्या पथकाला अचानक चुकून 250 कोटीचं क्रिकेट बेटिंगचं रॅकेट हातात येतं। मुख्य बुकी पोलिसांच्या हाती लागतो।
पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोट्यावधी रुपयाच्या बदल्यात त्या बुकीसोबत तडजोड करून त्याला सोडून देतात आणि नागपुरात परतल्यानंतर या बेकायदेशीर पैशाच्या वाटणीवरून याच पोलिसांची जे गेलेले होते त्यांची वादावादी होते। हा गैरप्रकार पोलीस आयुक्तांना कळतो आणि मग पोलीस आयुक्त 9 पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करतात 500 रुपयासाठी अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये सरकारला या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे। माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करायला पाहिजे। पण आता कुंपणच शेत खाते असं आता लोक म्हणायला लागले आहेत। लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास अत्यंत कमी झालेला आहे। पोलीसच पोलीस स्टेशनला गेल्यावर केस घेत नाहीत, सेटल करायचा स्वतःच प्रयत्न करतात। इतके मी स्वतः फोटो पाठवले, टेबलवर पत्ते 3 पत्ती खेळायचं चालू आहे, तिथले फोटो पाठवले। पोलिसांनी तिथं जाऊन त्यांचं सगळं बाजूला केलं आणि फोटो काढून मला उलटे पाठवले, तिथं काहीच नाही साहेब। फोटो तिथलेच निघालेले आहेत, तिथून काढून आणलेले आहेत, आमच्या माणसांनी आणलेले आहेत। पण पोलिसांना ह्या सगळ्या हप्तेखोरीतून वाचवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करायला पाहिजे, राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलं पाहिजे। सगळीकडे हप्तेखोरी चालू आहे। अध्यक्ष महोदय आता सातारा जिल्हा परिषदेची घटना, इथं मकरंद आबा आहेत, दुसरे शंभूराजे तर आता यायचंच कमी झालेत। पण अध्यक्ष महोदय या दोघांना पोलिसांनी उचलून बाजूला केलं। यांना पालकमंत्री ते शंभूराजे आहेत, त्यांना पण उचलून बाजूला केलं। तरी खुर्चीसाठी खाली माना घालून सरकारमध्ये तुम्ही बसलेला आहात, एवढं मला काय अपेक्षित नव्हतं। शिवाजी महाराजांचा बाणा पाहिजे आज, ठीक आहे, मला काय त्याच्यावर बोलायचं नाही, तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे। पण अध्यक्ष महोदय 2 सदस्यांना मतदान करून दिलं नाही, त्यांच्यावर 7 वर्षाच्या पेक्षा जास्त मोठा गुन्हा असेल तर अरेस्ट करू शकतो। त्यांच्यावर किरकोळ खोटे गुन्हे दाखल केले, हे सांगतायत खोटा गुन्हा आहे म्हणून, तरी देखील त्या दोघांना मतापासून वंचित करून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या मनासारखा करण्याचं काम अध्यक्ष महोदय झालं। अध्यक्ष महोदय मंत्र्यांच्यावर हल्ले करणं, मंत्र्यांना धक्काबुक्की करणं, हे ते शंभूराजेंच्या हाताला लागलेलं, ते सारखा हात दाखवायचे मधल्या काळात। आता जरा बंद झाले, वरून जरा दम दिल्यावर बहुतेक हात खाली घेतलेला आहे। पण अध्यक्ष महोदय पोलिसांची मजल एवढी, पोलिसांचा वापर एवढा, मी माझ्या 40 वर्ष आता होतील ही टर्म पूर्ण तुम्ही करायची संधी मला दिली तर 40 वर्षात असं मी कधी बघितलं नव्हतं। करायचं पण कार्यकर्ते आहेत, बाकीचे लोक आहेत, पोलिसांनाच डायरेक्टिव्ह करणं हे अध्यक्ष महोदय चुकीचं आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय आता कुणी घोषणा केली, आंदोलन केलं तर अध्यक्ष महोदय आता तडीपारीची डायरेक्ट कारवाई होते। परवा मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की राजकीय घोषणा देणं आणि नेत्यांचा निषेध करणं हा गुन्हा ठरत नाही। आणि न्यायमूर्ती काय म्हटले, सरकार आपल्या जनतेला गुलाम बनवत आहे का, एवढं गंभीर आणि अशा पद्धतीने तुम्ही तडीपार करू शकत नाही। न्यायालयाची ही चपराक माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या DSPंना बोलवलं पाहिजे, कॉन्फरन्समध्ये सांगितलं पाहिजे, अशा पद्धतीची अवैध कारवाई तुम्ही करू नका। चुकीच्या न्यायानं पद्धतीनं रेटायला आम्ही फार वर्ष राज्य केले, लोकांना योग्य वाटेल एवढंच रेटावं, हे जरा जादा रेटारेटी चालली आहे असं माझं मत आहे। आणि म्हणून पोलिसांच्यावर ज्या शेरा आहेत त्याची गांभीर्य गृहमंत्र्यांनी घ्यावं। अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपल्याला डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात काय घडलं, नगरसेवक रुग्णालयात घुसला, डॉक्टरांना मारलं, महिला डॉक्टरांना धक्काबुक्की केली, रुग्णालयात धुडगूस। आता लोकप्रतिनिधीच जर हातात कायदा घेणार असतील तर नागरिकांनी काय करायचं? डॉक्टर दिवस रात्र रुग्णसेवा करतात आणि अशा प्रकारे जर त्यांच्यावरच हात उचलला जात असेल, दुसरी आयुध आहेत ना, दुसरे मार्ग आहेत डॉक्टरांना चुका दाखवण्यासाठी,
आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातला कोणताही डॉक्टर आता सुरक्षित राहिलेला नाही. लोकप्रतिनिधी असलं म्हणजे आपण कायद्यापेक्षा मोठं असतो असं समजूत जर कुणाची असेल तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्राची आपण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. या नगरसेवकांनी महाराष्ट्राला बदनाम केलं महिला डॉक्टरांच्यावर हात उगारून, आणि म्हणून त्यांचं सदस्यत्व मुख्यमंत्र्यांनी रद्द करावं. उत्तराच्या भाषणात त्यांनी हे रद्द केलं तर आम्ही त्यांचं जे स्टेटमेंट आहे महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही ते खरं आहे असं आम्ही समजू. आणि म्हणून माझी विनंती आहे की ह्या पाजी नगरसेवकावर त्यांनी ॲक्शन घ्यावी. अध्यक्ष महोदय, अंमली पदार्थ हा एक नवा सोर्स ऑफ इन्कम ऑफ पोलीस डिपार्टमेंट झालाय का काय असं मला वाटायला लागलेलं आहे. फार अवघड आहे. म्हणजे आपण साहेब कुठल्याही ठिकाणी जावा, सगळे महाराष्ट्रातली तरुणाईला हा अंमली पदार्थ आता विळखा घालायला लागलेला आहे. कुणी असं बोललं तर एखादी रेड पडते. आमच्याकडे आष्ट्याला रेड पडली, 8 जणांना अटक केलं, 2 ठेवलं, 6 जणांना सोडलं, त्यात मेन माणूसच सोडला. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांचा सुळसुळाट यापूर्वी कधीही नव्हता एवढा आज वाढलेला आहे. 2025 मध्ये 2438 गुन्हे, 3173 आरोपी आणि 239 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. आधीचे आकडे वाढून वेळ घेत नाही मी आपला. पण अध्यक्ष महोदय, अंमली पदार्थांची तस्करीची साखळी विस्तारित आहे. त्यामागचं रॅकेट आपल्या सगळ्यांच्या पेक्षा मजबूत झालेलं आहे आणि ह्या मागच्या 5-7 वर्षात हे झालेलं आहे. आणि मुंबईनंतर पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोलेचा ग्रामीण भाग हे सगळीकडे या फार मोठ्या प्रमाणात आहेत. माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात, आष्ट्यासारख्या भागात मी त्याचा विषय आधी मांडलेला होता. आणि हे ड्रग्ज मिळतात. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या एसपींना सांगा की जनतेनं नाव काढलं पाहिजे की ड्रग्ज बंद झाले म्हणून. त्यांनाही संधी आहे. लोकांना लगेच रिस्पॉन्स करतील लोक की आता पोरांना कुठंही अंमली पदार्थ मिळत नाहीत, हे गावात लगेच लक्षात येतं. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे, आग्रह आहे, विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या एसपींना सांगा अंमली पदार्थाचे रिपोर्टिंग झालं तर तुम्हाला तुमच्यावर कारवाई करू. रिपोर्टिंग त्यासाठी 0 करतील नाही तर. पण अध्यक्ष महोदय, या अंमली पदार्थाला काही ना काही उपाय काढणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, आता नेरळमध्ये MD मेफेड्रॉन संपूर्ण राज्य हादरलं. अंमली पदार्थाचं रॅकेट उघड झालं. हे पदार्थ तयार होतात, साठवले जातात, राज्यभर पोचतात. प्रशासनाला त्याची माहिती नसते. जरा इकडं तिकडं झालं तर मुख्यमंत्र्यांचं इंटेलिजन्स लगेच त्यांना कळवतं की भास्करराव जाधव कुणाला जाऊन संध्याकाळी भेटले म्हणून. एवढं सेन्सिटिव्ह नेटवर्क पोलिसांचं महाराष्ट्रात आहे. मी उदाहरण भास्करराव नाही, कुणाला जात नाहीत भेटायला ते, पण उदाहरण सांगितलं मी. एवढं सेन्सिटिव्ह. आणि एकदा मनात आणलं पोलिसांच्या की अमित चाटम फार जोरात पोलीस काम करतात. पण ड्रग मासून मिळणारं उत्पन्न हा एक सोर्स ऑफ इन्कम झालेला आहे, मी मगाशी सांगितलं तसं. आणि म्हणून या पोलिसांची नाकेबंदी मुख्यमंत्र्यांनी रस घेऊन करावी. पक्ष फोडण्याचं जरा थोडं पेंडिंग ठेवावं पाहिजे, तर नंतर फोडा. पण आधी ह्या अंमली पदार्थांच्यावर अंमल आज करावं अशी माझी विनंती आहे. आणि त्यासाठी आपण नक्की काही काम करा. अध्यक्ष महोदय, मागं मी स्थगन प्रस्ताव एक मांडलेला. आपण मला 1.5 मिनिटं बोलायला दिलं. काय प्रस्ताव होता? एक सुहास कदम म्हणून तरुण कार्यकर्ता, या घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ जे आहे अजित पवारांचा पक्ष, तो कार्यकर्ता सोलापूरला उपोषणाला आहे. तो दुसरा दिवस होता, आता 11वा दिवस आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याचा मुद्दा काय होता? त्याचा मुद्दा एक आहे की मटका, पत्ते, क्लब, डान्स बार, स्पा, गर्ल पार्लर, गांजा, व्हिडिओ गेम, चक्री गेम, हातभट्टी, विषारी शिंदी जोमात चालू आहे. त्याला पोलिसांचा आधार असल्यामुळे चालू आहे. त्यामुळे सोलापूर शहरात हे बंद करावं अशी त्याची बिचारीची मागणी आहे. का हो पोलीस आयुक्त जाऊन भेटत नाही? पोलीस आयुक्त राहू दे, SP जाऊन तिथल्या DYSP खालचा
DCP जाऊन सोलापूर शहरातला भेटून त्याची समजूत घालून त्याला आश्वस्त का करत नाही? उलट पोलीस काय सांगतात तर त्याच्यावर गुन्हे आहेत, त्याच्यावर राजकीय गुन्हे आहेत. तो राष्ट्रवादी काँग्रेस या पलीकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तो कार्यकर्ता आहे, विद्यार्थीचा अध्यक्ष होता. पण अध्यक्ष महोदय, आपण पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आज 11वा दिवस, अजून 4-6 दिवसाने स्वाहा होईल. काहीतरी अध्यक्ष महोदय त्याच्यात आपण लक्ष घाला. पोलिसांच्या या अवैध व्यवसायाला पोलिसांचा आधार लागू नये ही त्यांची अध्यक्ष महोदय मागणी आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की त्याने केलेल्या उपोषण उठवण्यासाठी प्रयत्न करा. अध्यक्ष महोदय, तुकाराम मुंडेने अलीकडे नामांकित दूध डेअरीवाले बोलून घेतले. पुण्यात मला वाटतं मीटिंग झाली असेल त्यांच्या ऑफिसला. सर्व दूध डेअरीवाले आले. तुकाराम मुंडेंनी सांगितलं, चुकीच्या लोकांचं दूध तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका. इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते. मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना, तुकाराम मुंडेंना, की कोणाचं नाव त्यांनी घेतलं. मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्याचा दबाव येतो. मग एक लेट्सअप नावाचं चॅनेल आहे, त्यांनी बातमी लावली की आमदारांच्या बायकोने दबाव टाकला खराब दूध घेण्यासाठी, आणि त्यांनी बातमी लावली. त्याच्या संपादकाला फोन आमदाराच्या बायकोचा, धमकी दिली. याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे काय चाललंय राज्यामध्ये? किती कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे आपल्याला कुणाचा तरी आशीर्वाद आहे. बसा 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 बसा, बोला. म्हणून म्हणतोय, तुमच्यावरचा अन्याय दूर करायला देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करावी आणि कुणाची बायको आहे त्याची माहिती सभागृहाला पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी द्यावी, अशी माझी त्यांची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, चोर मचाए शोर असं होऊ नये. मी हे ऐकलेलं नाही म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही, रेकॉर्डला होईल. मी रेकॉर्डवर पण घेतलेलं नाही. थँक्यू. सध्या दूध व्यवसायात असं होऊ नये अशी आमची विनंती आहे. चोर मचाए शोर, उलटा चोर कोतवाल को डाटे, एवढी काळजी अध्यक्ष महोदय घ्यावी. अध्यक्ष महोदय, वेळ कमी आहे याची मला जाणीव आहे आणि त्यामुळं मी 2 मुद्दे मांडून माझं भाषण संपवणार आहे. अध्यक्ष महोदय, मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात पेणकरपाडा येथील RNA कोर्टयार्ड आणि मौजे नवघर येथील युनिक हाईट इमारत E10 आणि E11 याच्या प्रकल्पात तळमजल्याचा बेकायदेशीर वाणिज्य वापर करून FSIचं उल्लंघन केलेलं आहे. प्रकल्पामध्ये अनधिकृत दुकाने, सदनिका विकण्यासाठी विकासकाने मीरा भाईंदर मनपाचे खोटे, बोगस, बनावट नकाशे, दाखले तयार करून शेकडो लोकांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक केलेली आहे. अध्यक्ष महोदय, रवी डेव्हलपर्स याची सुधारित बांधकाम परवानगी रद्द केली असतानाही 17/6/19ला विकासकाने बनावट दस्तऐवज तयार करून 50 पेक्षा अधिक इमारतींमध्ये अनधिकृत फ्लॅट, दुकाने, बंगल्यांची विक्री केली आहे. या अनधिकृत बांधकामाविरोधी कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने तसेच नगर विकास विभागाचे आदेश असतानाही मनपा स्थानिक बिल्डरांना पाठीशी घालून कारवाई करत नाही, ही एक धक्कादायक गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं. दुसरं, अध्यक्ष महोदय, भिवंडीमध्ये प्रकाश नानजी पटेल भूमी वर्ल्ड असोसिएट आहे, सर्वे नंबर 88/9 आणि 57/11. हे जमीन मालक सकाळी मला येऊन भेटायला आले होते. आपण लक्षवेधी लावाल अशा आशेने ते बिचारे आले होते. तर जमीन मालकाशी करार न करता, त्यांच्याशी करारच नाही, पण त्यांच्या जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे वेअरहाऊसचं बांधकाम दांडगाईनं सुरू केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, पिंपळास तालुका भिवंडी
सर्वे क्रमांक 71 74 बाय 6 77 बाय 11 88 बाय 21 81 बाय 25 86 ब शासकीय राखीव जमीन आहे वन शासकीय राखीव वन जमीन सर्वे क्रमांक 92 स 86 ब 98 86 1 74 6 नाला सर्वे क्रमांक 110 महाराष्ट्र शासन गुरुचरण यावर देखील या बिल्डरने अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. 19 एकरावर अध्यक्ष महोदय बांधकाम आहे. 19 एकर सरकारची जमीन आपली राखीव वन आहेत आपली जमीन आहे आणि अध्यक्ष महोदय बिल्डरने आक्रमण करून वेअरहाऊस बांधलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यावर महसूल वन MMRDA ग्रामविकास विभाग यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. विकासकार ठाणे वर्तकनगर आणि कोंडगाव इथं गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना हाताशी धरून शेतकऱ्यांवर कोंडगाव पोलीस स्टेशन इथं आता त्यानेच तक्रारी दिलेल्या आहेत. त्यानेच विकासकाने तक्रार दिल्या आहेत आणि पोलीस त्या सकाळी 2 आलेले त्यांना बोलवायला लागलेले आहेत की तुमच्याबद्दल तक्रार आहे या जरा बघू तुमचं काय करायचं. अध्यक्ष महोदय दोषी विकासकावर अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करून गरीब शेतकऱ्याला सरकार न्याय देणार का आम्हाला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री त्यांच्या उत्तरात सांगतील. अध्यक्ष महोदय जितेंद्र आव्हाड साहेबांनी रतनजी प्रेमजी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीच्या गैरव्यवहाराबद्दल एक मुद्दा सांगितला. 3 अधिवेशनात मांडतोय आम्ही हे. ट्रस्टी हरीश पांचाल भारती किशोर आडिया आणि इतर यांनी हजारो कोटीची जमीन अवघ्या 2 कोटीला विकून कन्व्हेन्स डीड केलं आणि फेकिन नावाच्या डमी कंपनीने 100 कोटीचा चेक दिला. केसरियाजी कॅपिटल नावाच्या अदृश्य NBFCच्या खात्यामध्ये फक्त खात्यामध्ये 150 रुपये असताना त्यांनी 126 कोटीची बोगस बँक गॅरंटी दिली. ट्रस्टींनी स्वतः अफिडेव्हिट करून सुप्रीम कोर्टात कबूल केलं चेक बाउन्स झाले. तरी ट्रस्टला का जमीन परत ताब्यात घेण्याची घाई नाही कारण हजारो कोटीचं मनी लॉन्ड्रिंग या प्रकरणात झालेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय भ्रष्टाचार इन्स्टिट्यूलायझेशन झालंय का इन्स्टिट्यूशनलायझेशन म्हणजे भ्रष्टाचाराचं इन्स्टिट्यूशनलायझेशन झालेलं आहे असं मला वाटतं. काल नांदेडमध्ये पूल पडला कारण 2 विद्यार्थी कसेबसे वाचले. सांगण्यात काय आलं की ते भूकंपामुळे झालं. अरे पुलाची एक भिंत खाली पडते सगळी माती रस्त्यावर येते एखादी तरी झोपडी पडली असेल की नाही त्या 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानं 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यावर एखाद्या घर पडलं असेल एखादी झोपडी पडली असेल आणि मग आपला कोट्यावधी रुपयाचा पूल कोसळला असेल. पण हाच पूल कोसळला बाकी काही मुनगंटीवार साहेब पडलेला नाही. हा पूल का कोसळला याची चौकशी केली पाहिजे. आम्ही तुम्हाला बदनाम नाही करत तुम्ही स्वतःवर घेऊ नका. कॉन्ट्रॅक्टर चुकीचे आहेत त्यांच्या मागे लागा. तुमचा काय सोकावता कामा नये. असा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे की त्यानं पडल्या 2 महिन्यात पुलाची भिंत पडते. अध्यक्ष महोदय हे गंभीर आहे. तुम्ही साहेब माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही ह्याच्यात लक्ष घाला. तो कोण कॉन्ट्रॅक्टर त्याला बोलवा मुख्यमंत्री महोदयांना किंवा ते बांधकाम मंत्री कोण आहेत त्यांना बोलवा. पण ह्याचा शहानिशा झाला पाहिजे. एक झोपडी त्या जिल्ह्यात पडली नाही. भूकंप लय लांब झालेला पण एक झोपडी नाही पडली पण ह्याचा पूल पडला. अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला मागे कोणी दोषी अजून झालेलं नाही. आम्हाला माहित नाही कोण झालं का. होर्डिंग पडली 13 माणसं दगावली कोणी दोषी नाही. मेट्रोचं बांधकाम कोसळून माणूस दगावला कोणीही दोषास पात्र नाही. झाड शाळेच्या बसवर कोसळून एक निष्पाप जीव गेला कोणीही दोषी नाही. यामध्ये कुणीच दोषी नसेल. ह्या पुलातही कोणीच दोषी निघणार नाही अशी मला खात्री आहे. कारण आता आशाच संपलेल्या आहेत. सगळ्या आशा संपलेल्या आहेत न्याय मिळण्याच्या. एखादी दुर्घटना झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आता हे सीलिंग काय ते मिसिंग लिंकचं समर्थन तुम्ही करताय ओके पण अरे चौकशी करा ना का असं झालं. एवढा मोठा वरचा डोंगर तुम्ही ॲड्रेस का नाही केला. तुम्ही आत्ता म्हणताय वर जाळी लावतो तर मग पुढं एवढे 6 देशाचे इंजिनियर आपल्या कामाला सेवा देत होते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आता काय मीडिया तर काय बोलतच नाही. ते राम मंदिरात चोरी झाली 2 दिवसाच्या पलीकडे 3रा दिवस नाही दिसला.
फार मीडियाचे पण अपेक्षा आता जनतेची राहिलेली नाही. 2 दिवस चालतं टीव्हीवर, विषय संपतो, तिसरंच काहीतरी होतं आणि मग हे सगळं जातं. आता रामटेकचं आपण बिल मंजूर केलं, किती रामाची बिल होतं, रामाचं सगळ्यांनी हजर राहायला पाहिजे होतं, पण कशी उपस्थिती होती राम भक्तांची हे तुम्ही बघितलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, लोकशाहीचा 4था स्तंभ ढासळत असेल तर नक्कीच लोक स्वतः पत्रकार व्हायला लागलेले आहेत, स्वतःच पोलखोल करायला लागलेले आहेत. आणि म्हणून एक पंडित म्हणून पुण्यात आहे, पंडित म्हणून त्याच्या रील्स बघा, अतिशय कौतुक आहे त्याचं मला. गाडीची नंबर प्लेट पासून खड्डे पुण्यातले काय आहेत हे सगळ्यावर तो बिचारा रील करतो. आणि त्याची अपेक्षा आहे, म्हणजे असे नागरिक आहेत की ज्याला फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय लोकांना अपेक्षा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, तुमचा आदेश असेल तर मी एक कविता म्हणतो. आता शेवटचा दिवस आहे, तुमची चिडायचं नाही, आपलं स्पोर्ट्समन स्पिरिट जागा ठेवा, चिडू नका, आपलं असंच आहे कविता. सामना चित्रपटात मारुती कांबळेचं काय झालं हा एक खूप प्रसिद्ध संवाद आहे. त्यावर संवादावर आधारित एक कविता तयार केलेली आहे, मी नाही केलेली. मी कवी नाही आहे, त्यामुळे उगाच खोटं गोगावले साहेब बोलणं बरोबर नाही. इथं सभागृहात खरंच बोलायचं असतं, त्यामुळे झूट बोलणे असे काम नाही होता. सरकार म्हणालं जनतेला आता सगळं फिक्स झालंय, सरकार म्हणालं जनतेला आता सगळं फिक्स झालंय, महाराष्ट्राला $1 मिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे डन झाले. जनता म्हणाली सरकारला साहेब पेट्रोल 111 झालं, डिझेल 100 जवळ आलं, सांगा महागाई कमी करण्याचं काय झालं. सरकार म्हणाले जनतेला डाओसला जाऊन करार झाला, महाराष्ट्रात मोठा उद्योग आला, मोठं काम झालं. पालक म्हणाले सरकारला आमचं पोरग बेरोजगार का झालं, 2 कोटी रोजगाराचं काय झालं. सरकार म्हणालं महिलांचा आता प्रश्न राहिला नाही, त्यांना बरंच काही मिळालेलं आहे, त्यांचं मतही आता आपलं झालेलं आहे. महिला म्हणाल्या सरकारला साहेब 80 लाख महिलांना बाद का केलं, लाडक्या बहीण योजनेचं काय झालं. आता सरकार वैतागलं, विद्यार्थ्यांकडे वळलं. सरकार म्हणालं विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी खूप केलं, नीट केलं. विद्यार्थी म्हणाले सरकारला तेच आम्ही विचारतोय, नीटचं काय झालं, सीईटी टीईटीचं काय झालं. आता सरकारने मात्र प्रभू रामाकडे दावा केला. प्रभू रामाकडे, हे सगळेच अशांत आहेत, सगळेच नाराज आहेत म्हटल्यावर सरकार प्रभू रामाकडे गेलं आणि प्रभू रामाकडे दावा केला, प्रभू रामा वाचव रे आम्हाला, आता तुझं मंदिरही झालं. प्रभू राम म्हणाले सरकार आधी सांगा माझ्या भक्तांनी दिलेलं दानाचं काय झालं. धन्यवाद.